नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 34 आणि टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 18. दिनांक 5/3/1938. दिनांक 5/3/1938. अरुणाचल महात्म्याचा काही भाग वाचल्या जात आहे. हॉलमध्ये अरुणाचल महात्म्याचा काही भाग वाचल्या जात आहे. त्यामध्ये संत पंगुन्नी यांचे पाय श्री अरुणाचलांच्या अनुग्रहामुळे कसे ठीक झाले हे त्या महात्म्यामध्ये जे वर्णन आले आहे ते सगळ्यासमोर वाचल्या जात आहे. यावर रमण महर्षी म्हणाले की मी त्यावेळी गुरीमुर्तुम या मंदिराच्या परिसरात राहत होतो. तिथे एक कुप्पू अय्यर नावाचा लंगडा माणूस नेहमी येई. तो अक्षरशः ढुंगण घासत घासत पुढे सरकत असा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असे. एक दिवस अचानक एका वृद्ध माणसाने अकस्मात प्रकट होऊन त्याला दरडावले. नीट उभा राहून चालायला लाग, असे घासत घासत काय पुढे पुढे सरकतो. कप्पू अय्यर या शब्दांनी अतिशय उत्तेजित झाला व खरोखरच त्याने प्रयत्न करून पाहिला तर तो चक्क चालू लागला. त्याने मागे वळून कोण वृद्ध पाहण्याकरता प्रयत्न केला तर तो वृद्ध अदृश्य झाला होता. त्यावेळी नगरातील प्रत्येकाने ही घटना पाहिली होती. त्यावेळी अशा रहस्यमयी घटना तिरुवण्णमलई क्षेत्रात होत असत. दिनांक 15/3/1938. आज स्पेशल ट्रेनने काही पंजाबी लोक आलेले आहेत. महर्षीचे मौन पाहून काही दर्शन घेऊन इकडे तिकडे पाहण्यासारखे अजून काय आहे हे पाहण्यासाठी काही लोक निघून गेले. उरलेल्या जे लोक होते त्यापैकी एकाने महर्षींना प्रश्न केला, ईश्वराचे अस्तित्व आहे काय? ईश्वराचे अस्तित्व आहे काय? महर्षी म्हणाले, तुमचे अस्तित्व आहे काय? तुमचे अस्तित्व आहे की नाही? प्रश्नकर्ता म्हणाला, होय, माझे अस्तित्व निश्चित आहे. पण प्रश्न हा आहे की मी समस्त सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराचे दर्शन करू इच्छितो. अर्थात ईश्वर वगैरे काही असेल तरच. महर्षी म्हणाले, समस्त सृष्टीचे दर्शन कोण करतो? कोणाला घ्यावे वाटते? याचा शोध घेताच तुमची समस्या आपोआप सुटेल. त्यावर तो म्हणाला, मग याकरता मी तासनतास ध्यान लावून बसू की काय? की सर्व पवित्र ग्रंथांचे निरंतर पठण करत राहू, ज्यामुळे मन एकाग्र होईल? की साधी सोपी भक्तीच करू? मला त्वरित उपलब्धी कशी मिळेल? जास्त वेळ ध्यान केले तर अजूनच अशांत व्हायला होते आणि निद्रादेवी लवकरच प्रसन्न होते. महर्षी म्हणाले, तुमचे मन अशांत होते की तुम्ही अशांत होता? तुमचे मन अशांत होते की तुम्ही अशांत होता? त्यावर तो म्हणाला, ते काही समजत नाही, पण मला मानसिक शांती कशी मिळेल तेवढे बघा. मी व्यापारी आहे, व्यवसायात राहून हे सगळे मला जमले पाहिजे. महर्षी म्हणाले, व्यापारी आहे हा पण एक तुमचा कल्पना मात्र विचारच आहे. खरं सांगायचं झाल्यास कोणतीच नवी अवस्था प्राप्त करून घ्यायची नाही. खरं सांगायचं झाल्यास कोणतीच नवी अवस्था प्राप्त करून घ्यायची नाही.
प्रश्न. पॅरिसमध्ये डॉक्टर कुए म्हणून आहेत. ते निरीक्षर आहेत. त्यांनी इच्छाशक्तीद्वारा अनेक असाध्य रोग दुरुस्त केले आहेत. महर्षी म्हणाले, याच इच्छाशक्तीमुळे सर्व रोगाचे मूळ असणारे जे की शरीर ते पण उत्पन्न झाले आहे. ते सुद्धा रोगाचे मूळच आहे. उपस्थितामध्ये रावळपिंडीतून एका आलेल्या भक्ताने विचारले. तो रावळपिंडीचा भक्त म्हणाला, आत्मा तर सूक्ष्म व निराकार आहे असे म्हणतात. मग त्यावर असे कसे ध्यान करावे? महर्षी म्हणतात, मग मनावर करा. भक्त म्हणाला, पण मन तर सूक्ष्म आहे ना. महर्षी, मग आपल्या असणेपणाचे भान ठेवा. आपल्या असणेपणाचे भान आपण कोणते शास्त्रग्रंथ वाचून मिळवले आहे का? नाही. त्याच्यावर तुम्ही ध्यान करा. त्याच्याकडे लक्ष ठेवा. आता बराच वेळ झालाय. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. आता परत दुपारच्या वेळा असेच प्रश्नोत्तर सुरू होईल आणि त्यानुसार 2:30 वाजता सर्व लोक परत जमले आहेत. दिनांक 16/3/1938. महर्षी वर्तमानपत्र वाचित आहेत. त्यातील एक बातमी त्यांनी मोठ्याने वाचली. ती अशी, वन विभागाचा एक कर्मचारी हातात रायफल घेऊन जंगलात गस्त घालीत होता. दूरच्या झुडपात दोन डोळे चमकले. त्याच्या लक्षात आले की हा तर विशालकाय असा चित्ता आहे. वनरक्षक अतिशय घाबरला. त्याने हातातील बंदूक फेकूनच दिली आणि चक्क चित्यासमोर गुडघे टेकवून दोन्ही हात जोडून स्तब्ध राहिला. थोड्याच वेळात त्या मुद्रेत त्या अशा बसलेल्या अवस्थेच्या रक्षकाला पाहून चित्ता मुकाट्याने निघून गेला. ही वर्तमानपत्रात आलेली घटना रमण महर्षींनी उपस्थितांना वाचून दाखवली. अशा बरेच गमती जमती तिथे होत असत. गोष्ट साधीच आहे पण ऐकायला खूप छान आहे. दिनांक 21/3/1938. एक ईसाई मिशनरी डॉक्टर स्टेनले जोन्स हे आलेले आहेत. ते पुस्तके वगैरे लिहितात आणि प्रवचने वगैरे सुद्धा करतात. उत्तर भारतात त्यांनी धर्मप्रसाराची म्हणजे ईसाई धर्मप्रचाराची 2 केंद्रे उघडली आहेत. परंतु त्यांना भारतीय साधना पद्धतीविषयी अतिशय जिज्ञासा आहे. तर त्या डॉक्टर स्टेनले यांनी विचारले, आपली साधना कोणती आहे? आपली साधना कोणती आहे व आपण कुठपर्यंत पोहोचलेले आहात? महर्षी म्हणाले, कुठपर्यंत म्हणजे काय? कुठपर्यंत म्हणजे नक्की काय? मुळात काहीतरी साध्य करावे असे आपणास का वाटते? आपण वर्तमान स्थितीत संतोषी व समाधानी का नाही? डॉक्टर स्टेनले म्हणाले, म्हणजे लक्ष्य असे काहीच नसावे की काय? माझे असे मत आहे की आपले निम्नस्तरीय मन अपूर्ण आहे व ते उच्चस्तरीय मनाच्या उपलब्धीनंतरच पूर्ण होणार आणि मग स्वर्गाचे साम्राज्य भूतलावर अवतरणार. महर्षी म्हणाले, तुम्ही उच्च मन, निम्न मन, सुखाचे साम्राज्य इत्यादी विषयी निरूपण करता, पण गाढ सुषुप्तीत हे सर्व भेद कुठे असतात का हो? डॉक्टर म्हणाले,
पण मी पूर्ण जागृत असतानाविषयी बोलतो आहे. मी पूर्ण जागृत असताना त्याविषयी बोलतो आहे. सुषुप्तीत किंवा झोपेच्या अवस्थेविषयी काही बोलत नाही. महर्षी म्हणाले, म्हणजे सध्या तुमची अवस्था पूर्ण जागृत अवस्था आहे की काय? म्हणजे सध्या तुमची अवस्था पूर्ण जागृत अवस्था आहे की काय? नाही, तसे मुळीच नाही. कारण तुम्ही वस्तुतः एका प्रकारच्या निद्रेत राहून एक दीर्घ असे स्वप्न याच ठिकाणी इथेच जागृत अवस्थेत पाहत आहात. डॉक्टर म्हणाले, ही तुमची तथाकथित वेदांताची भाषा. ही झाली तुमची तथाकथित वेदांताची भाषा. मला त्यात काहीही रस नाही. साक्षात भेद दिसत असताना त्यांना आम्ही कल्पित कसे म्हणणार? पण मला हे सांगा, पूर्ण जागृत अवस्था म्हणजे काय? मग आता तुम्ही हेच सांगा की पूर्ण जागृत अवस्था म्हणजे काय? तुमचा अनुभव काय आहे? महर्षी म्हणाले, खरी किंवा पूर्ण जागृती ही आपली तथाकथित जागृत अवस्था व स्वप्न व सुषुप्ती यापेक्षा अतिशय वेगळी आहे. डॉक्टर साहेब म्हणाले, मी तर सध्या पूर्णतः जागा आहे, पूर्णतः शुद्धीवर आहे, पूर्णतः जागृत अवस्थेत आहे, कारण मी झोपलेलो नाही. महर्षी म्हणाले, यथार्थ जागृत अवस्था सर्व भेदापासून जीव जगत ईश्वर जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या सगळ्याच्या अतीत आहे. डॉक्टर साहेब म्हणाले, मग माझ्या जागृत अवस्थेतील जगताविषयी काय सांगता येईल? महर्षी म्हणाले, जगाने काय तुमच्या कानात घोषणा केली आहे काय की मी आहे इथे म्हणून? जगाने काय तुमच्या कानात घोषणा केली की काय की मी इथे आहे म्हणून? डॉक्टर म्हणाले, पण तरीही जगाला आत्मिक, सामाजिक व नैतिक पुनरुत्थानाची गरज तर आहेच ना? महर्षी म्हणाले, तुम्हीच म्हणता जगत आहे. तुम्ही जर तसे न मानले तर जग तुमच्यापेक्षा वेगळे व स्वतंत्र सत्तावान आहे काय? डॉक्टर साहेब म्हणाले, मी तुम्हाला काही विचारायला आलो आहे, तर उलट तुम्हीच मला प्रश्न करता आहात. मी तुम्हाला काही विचारायला आलो आहे, तर तुम्हीच माझी उलट तपासणी घेऊन मलाच प्रश्न विचारता आहात. महर्षी म्हणाले, मी अगोदरच सांगितले की यथार्थ व सत्य अशा जागृत अवस्थेला किंवा जागृत अवस्थेत कोणताच भेद नाही. यथार्थ व सत्य अशा जागृत अवस्थेत कोणताच भेद नाही. डॉक्टर साहेब म्हणाले, पण ही तुम्ही म्हणता तशी अनुभूती संपूर्ण जगताला उपलब्ध करून देता येईल काय? महर्षी म्हणाले, व्यक्ती म्हणून काही मुळात नाहीच. व्यक्ती म्हणून मुळात काहीही नाहीच. डॉक्टर साहेब म्हणाले, आपण आपले जे काही आहे ते लक्ष गाठले आहे काय? महर्षी म्हणाले, लक्ष तुमच्या पासून वेगळे थोडीच आहे. जे लक्ष तुम्ही गाठले वगैरे विचारता ते लक्ष तुमच्यापासून वेगळे थोडीच आहे किंवा माझ्यापासून वेगळे थोडीच आहे. आणि लक्ष म्हणजे काही नवीन प्राप्त करून घ्यायची अशी गोष्ट आहे की काय? आणि लक्ष म्हणजे काही नवीन प्राप्त करून घ्यायची गोष्ट आहे की काय? कारण जर लक्ष असे प्राप्त अप्राप्त होत असेल तर ते नित्य प्राप्त कसे राहील? कसे राहील? लक्ष तर नित्य व अंतस्थ निरंतर आहेच आहे. डॉक्टर साहेब म्हणाले, पण मी आपल्या व्यक्तिगत अनुभवाविषयी विचारत आहे. मी आपल्या व्यक्तिगत अनुभवाविषयी विचारत आहे की आपण आपले लक्ष गाठले आहे काय? महर्षी म्हणाले, मी आत्मोपलब्धी करून घेतली की नाही याच्या उत्तरामुळे प्रश्नकर्त्यावर काय फरक पडणार आहे किंवा काहीही फरक पडणार नाही. महर्षीला मुळात ज्ञानाची पण आकांक्षा नाही. डॉक्टर साहेब म्हणाले, पण तुमच्या अनुभवाचे मानवी मूल्य तर आहेच ना?
तुमच्या अनुभवाचे मानवी मूल्य तर आहेच ना, त्यांचा सर्वांना फायदा होईल. महर्षी म्हणाले, पण ज्याची त्याची समस्या ज्याची त्याची त्यानेच सोडवायची आहे. पण ज्याची त्याची समस्या ज्याची त्यानेच सोडवायची आहे. समाधानाचे समस्याचे समाधान प्रश्नकर्त्याला स्वतःच करावे लागेल, स्वतःच शोधावे लागेल, स्वतःच शोधावे लागेल. म्हणून मी कोण आहे ही जिज्ञासा ठेवा. डॉक्टर साहेब म्हणाले, मला याचे उत्तर माहित आहे. मी कोण आहे याचे उत्तर मला माहित आहे. महर्षी म्हणाले, आम्हाला पण ऐकावा ना जरा, आम्हाला पण ऐकावा ना जरा. डॉक्टर साहेब म्हणाले, 20 वर्षापूर्वी मला स्वर्गीय साम्राज्याचे दर्शन करविण्यात आले. 20 वर्षापूर्वी मला स्वर्गीय साम्राज्याचे दर्शन करविण्यात आले. मला तेच सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे. मला ते स्वर्गीय साम्राज्याचे दर्शन आता सर्वांपर्यंत पोहोचायचे आहे. तिथे श्रीमती जिनराज दास थिओसॉफिस्ट मग त्या बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, महर्षीच्या आत्मसाक्षात्कारासंबंधी जाणून तुमचा काय फायदा झाला? तसा आग्रह तुम्ही का करता? हे डॉक्टर साहेबाला म्हणतायत. लक्ष्याची प्राप्ती तर त्यांनी त्यालाच करावी लागते ना. लक्ष्याची प्राप्ती तर ज्याची त्यालाच करावी लागते ना. मेजर चेडविक म्हणाले, साम्राज्य तुमच्यातच आहे, तेच शोधत बसा. साम्राज्य तुमच्यातच आहे, तेच शोधत बसा. एक मिनिट. दिनांक 22/3/1938. दिनांक 22/3/1938. मदुराईहून एक सज्जन विचारतात, म्हणजे मदुराईहून आलेले सज्जन तिथे बसले आहेत, ते विचारतात, भक्त परमात्म शक्तीचा अनुभव कसा येईल? परमात्म शक्तीचा अनुभव कसा येईल? महर्षी म्हणतात, तुम्ही मी आहे जे म्हणू शकता तोच परमात्म शक्तीचा अनुभव आहे. तुम्ही मी आहे असे जे म्हणू शकता तोच परमात्म शक्तीचा अनुभव आहे. म्हणून मी आहे म्हणजे आपले असणेपण नक्की काय ते शोधा. कारण मी आहे हे परमात्म शक्तीशिवाय कोण म्हणू शकतो? मी आहे हे परमात्म शक्ती शिवाय कोण म्हणू शकतो? म्हणून आपले असलेपणच ईश्वरीय शक्ती आहे. पण हे आपण विसरून जेव्हा मी अमुक तमुक असे समजतो तेव्हाच खऱ्या समस्या निर्माण होतात, जागृत होतात. म्हणून आपल्या असणेपणाशी चिकटून राहा. आपल्या असणेपणाशी चिकटून राहा. प्रश्न, आनंदाची अनुभूती कशी मिळेल? आनंदाची अनुभूती कशी मिळेल? महर्षी म्हणाले, मी आनंदरहित आहे या भावनेचा त्याग करा. मी आनंदरहित आहे या भावनेचा किंवा या भावाचा त्याग करा. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही आणि आवडत पण नाही. कारण आपण असावे यावर सगळ्यांचे उपजत व सहज असे प्रेम आहे. म्हणूनच त्याची आवड वाटते. कारण आवड असली की आनंद त्यातच आहे. आवड असल्याशिवाय आनंद वाटू शकत नाही. आणि या व्यतिरिक्त तुम्ही असू शकता हे शक्यच नाही.
प्रश्न. मला सर्वव्यापी कसे होता येईल? महर्षी म्हणाले, मी सर्वव्यापी नाही असे वाटून न घेता, मी सर्वव्यापी नाही असे वाटून न घेता. प्रश्नकर्ता म्हणाला, पण कसे? महर्षी म्हणाले, जगाला तुमच्याशिवाय काही स्वतंत्र वेगळी सत्ता आहे काय? जगाला तुमच्याशिवाय काही स्वतंत्र व वेगळी सत्ता आहे काय? जग काय तुमच्या कानात येऊन सांगते काय की मी आहे बर का? जग काय तुमच्या कानात येऊन सांगते का की मी आहे बर का? तुम्ही आहात म्हणूनच म्हणता हे आहे. तुमच्या अनुपस्थित काहीच नाही. पण मी वेगळा स्वतंत्र असा देह आहे म्हणून मला वाटते की माझ्या व्यतिरिक्त सगळे वेगळे आहेत. पण वस्तुतः सूत म्हणजेच वस्त्र. वस्त्र काय चिंधीशिवाय आहे? वस्त्र काय सुताशिवाय आहे? प्रश्न. मुक्ती करता काही उपदेश करा. मुक्ती करता काही उपदेश करा ना. महर्षी म्हणाले, तुम्हाला मुक्तीची आवश्यकता आहे? सध्या जसे आहेत तसेच राहा. हे तुम्हाला का जमत नाही? भक्त म्हणाले, ते कसे काय जमेल? महर्षी म्हणाले, मी कोण आहे हे प्रथम शोधा. त्याचा उगम, त्याचा उद्गम तो शोधा. भक्त म्हणाला, पण मी आलो तरी कुठून? मी आलो तरी कुठून? म्हणजे उगम शोधायला तुम्ही विचारता, तर मी आलो तरी कुठून? महर्षी म्हणाले, हेच तर शोधायचे आहे. हेच तर शोधायचे आहे. पण अगोदर यावाच विचार करा की हे सर्व प्रश्न तुम्हाला सुषुप्तीत म्हणजे गाढ झोपेत पडतात की काय? यावेळी या प्रश्नोत्तराशिवाय पण तुम्ही तेथे असताच ना. पण त्यावेळी म्हणजे गाढ झोपेत किंवा सुषुप्तीत. हे प्रश्न तुम्हाला पडतात का? त्यावेळी या प्रश्नोत्तराशिवाय पण तुम्ही असताच ना आणि आनंदी आणि समाधानी पण असताच ना. व सध्या पण तुम्ही तसेच नाही का? गाढ झोपेत किंवा सुषुप्तीत देह मन बुद्धी तुम्हाला ते आहेत असे जाणवते काय? किंवा ते आपल्या अस्तित्वाची सूचना तुम्हाला देतात काय? भक्त म्हणाला, पण सर्व म्हणतात की जीव ईश्वराहून वेगळा आहे. पण सर्व म्हणतात की जीव ईश्वराहून वेगळा आहे. महर्षी म्हणाले, ते सर्व तुम्ही ईश्वराला समर्पण करा, ईश्वराला सोडा. स्वतःविषयीची बोला. स्वतःच्या असणेपणाला प्रमाणाची पुराव्याची गरज नाही. जागृत स्वप्न सुषुप्तीत तुम्ही एकच एक असता. तुम्ही परिवर्तनीय नाही, तर यथावत आहात आणि यथावतच राहा. श्रीमती गॅक्स युरोपाहून आलेल्या आहेत. त्या विचारतात की या पृथ्वीच्या भाग्यात काय आहे? ही पृथ्वी कुठपर्यंत राहणार आहे? या पृथ्वीची खरी भविष्य काय आहे? हिची नियती काय आहे? या पृथ्वीच्या ग्रहांचे भविष्य काय आहे? महर्षी म्हणाले, केवळ विचारामुळे देश व काल या संकल्पना उदय पावलेल्या आहेत, तसे त्यांना काही अस्तित्व नाही. प्रश्न, पण आम्ही जरी विचार केला नाही तरी ते तर आहेच ना. पण आम्ही जरी विचार केला नाही तरी ते तर आहेच ना. महर्षी म्हणाले, सुषुप्तीमध्ये तुम्हाला देशकालाचे भान असते काय? सुषुप्तीमध्ये तुम्हाला देशकालाचे भान असते काय? प्रश्न, पण सुषुप्तीत तर मला कशाचेच भान नसते. महर्षी म्हणाले, तुम्ही मात्र असता. इथे तुम्ही मात्र असता. प्रश्न, पण जगात इतके युद्धे वगैरे चालू आहेत, पण ती नाहीत असा विचार केल्यामुळे ती समाप्त होणार आहेत काय? ती नाहीत असा विचार केल्यामुळे ती समाप्त होतील काय? महर्षी म्हणाले, पण म्हणून काय तुम्ही युद्ध थांबवू शकता? पण म्हणून काय तुम्ही युद्ध थांबवू शकता? जगात सुधारणा करू शकता? प्रश्न, नाही महर्षी, आपली जेथे क्षमता नाही तेथे चिंता करून काय फायदा?
जगाला त्याची चिंता स्वतः करू द्या. या महर्षीच्या म्हणण्यावर भक्तांनी प्रश्न केला, पण जगाची काही ना काही नियती तर असेलच ना? महर्षी म्हणाले, पण वर्तमान काळात जगत म्हणून काही आहे काय? जग म्हणून जे आहे ते आहे तसेच आहे. त्यातील सर्व वस्तूसह अगदी यथावत आज पण तसेच आणि उद्याही तसे. काही वेळानंतर महिलेने अजून विचारले, आपला अमेरिकेला येण्याचा विचार आहे का? महर्षी म्हणाले, भारत किंवा अमेरिका हा फक्त विचार आहे. न अमेरिका आहे न भारत आहे. फक्त दगड, विटा, माती, पाणी, हवा, रस्ते, रूळ, डोंगर, दर्या, काही दूर काही जवळ इतकेच आहे. बाकी माणसे, स्त्री, पुरुष, पशु, पक्षी सगळीकडे सारखेच आहे. पेहराव, रंग, चेहरा वेगळा वेगळा इतकेच. त्यामुळे भारत किंवा अमेरिका हा फक्त विचारच आहे, बाकी काही नाही. नमस्कार. नमस्कार.